वाघांच्या शिकाऱ्यांचं विदर्भ ते चीन कनेक्शन आता समोर आलंय। वाघांच्या शिकारीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला चंद्रपुरातून अटक करण्यात आली। कुख्यात तस्कर अजित राजगोंडाला अटक केल्यानंतर देशभरातली व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात उघडकीस आलेल्या वाघाच्या शिकार शस्त्राने वन खातं हादरलंय। मोठ्या संख्येनं वाघ मारले गेल्यानं या शिकारीतून कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्रासह बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये वाघाच्या अवयवांच्या बेकायदा तस्करीचे प्रमाण हे अधिक आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे शिकारीचं प्रमुख ठिकाण असल्याचं समोर आलंय। यानंतर वाघाच्या शिकारासाठी कुख्यात असलेला बहेलिया टोळ्याचा म्होरक्या अजित राजगोंड उर्फ अजित पारधी याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली। अजित राजगोंड हा परिवारातील सदस्यांना घेऊन राजुरा तालुक्यातील चुनाळा गावालगत झोपड्या टाकून वास्तव्यास होता। वाघाच्या शिकारीसाठी रेकी करत असल्याची धक्कादायक माहिती वन विभागाच्या तपासात पुढे आली आहे। या कामासाठी शिकारी अजितला फोन पेद्वारे 20 लाख रुपये पाठवल्याची बाबी समोर आली। कोण आहे अजित राजगोंड? मध्य प्रदेशातील या बहेलिया टोळीचा प्रमुख 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय। या शिकारी मागे अजित आणि त्याचे 2 भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने 2015 मध्ये अजितला तिरुपतीमधून केली होती अटक। सीबीआय कडून प्रकरणाचा तपास न्यायालयानं अजितला ठोठावली होती शिक्षा। सप्टेंबर 2024 मध्ये अजित जामिनावर जेलबाहेर। राजुरा वन परिक्षेत्रालगत चुनाळा परिसरात 25 जानेवारी रोजी जंगलात फिरत असताना केली अटक। बाई पारधी, रीमाबाई अजित पारधी, रवीना आयुष, सेवा यश राजकुमारी यांनाही अटक। राहत असलेल्या ठिकाणी वाघांची हाडं, दात, मिशा असे अवयव आणि वाघाच्या शिकारीचे साहित्य जप्त। अजित सारखा कुख्यात तस्कर अचानक जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात सापडल्यानं वन विभागाच्या चिंतेत वाढ झाली। अजित राजगोंडला अटक केल्यानंतर या ठिकाणी वन विभागाची चौकशी सुरू आहे आणि अजित राजगोंड हा राजुऱ्यातील ज्या बामणवाडा आणि चुनाळा परिसरात राहत होता, हा किती दिवसापासून नेमका त्या ठिकाणी राहत होता, याच्यासोबत अनेक काही टोळी त्या ठिकाणी वाघाच्या शिकार प्रकरणी त्या ठिकाणी उपस्थित होती का, किती वाघांचा या ठिकाणी शिकार झालेला आहे याची कसून चौकशी वन विभाग अजित कडून केली जात आहे। मात्र अजितच्या अटकेनंतर राज्यासह देशभरात जे वन विभाग आहे किंवा अभयारण्य आहे त्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील जंगलात 12 वर्षांनंतर बहेलिया शिकाऱ्यांचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय। वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय रॅकेटही यातून समोर आले। अजित राजगोंडशी मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार केलेल्या माजी सैनिकाला देखील अटक करण्यात आली। मेघालयाची राजधानी शिलाँग येथून लालनेइसंग या माजी सैनिकाला अटक करण्यात आली। अजित आणि लालनेइसंग यांच्या जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे। लालनेइसंगला पाठवण्यात आलेल्या वाघाची संख्या ही किमान 9 ते 10 असण्याची शक्यता आहे। लालनेइसंगन चीन, थायलंडमध्ये वाघाचे अवयव पुरवल्याची माहिती आहे। याच प्रकरणात तेलंगणात आणखी 16 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। हे सर्व बहेलिया टोळीतील शिकारी असल्याचं सांगण्यात येतंय। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने या प्रकरणात एसआयटी स्थापन केली असून त्यांच्याकडून या प्रकरणात पुढील तपास करण्यात येतो। आज प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार आम्हाला कळते की जे केस आम्हाला सापडले होते तर ते केस हे वाघाचेच आहेत। दात हा मॉर्फॉलॉजिकल स्टडीनुसार वाघाचाच असल्याचं एस्टॅब्लिश झालेलं आहे। सीसीएमबीचे रिपोर्ट्स अजून यायचे आहेत। तर सद्य परिस्थितीनुसार आमची FCR कोठडी 31 तारखेला समाप्त होत होती। त्याच्यानंतर जे काही मेघालयचं आम्हाला कनेक्शन मिळालं तर त्यांना सुद्धा आमच्या एका SITच्या टीमनी जाऊन तिथून चौकशीसाठी इकडे घेऊन आलेले आहेत। त्यांची सुद्धा आम्हाला FCR कोठडी भेटलेली आहे। शिकार केल्यानंतर हे चीन, थायलंड अशा प्रकारे देशामध्ये जाऊन विकतात आणि एका वाघाच्या अवयवाची किंमतच जवळजवळ 10-15 लाख किंवा कोट्यवधीच्या घरात पण जाऊ शकतं। याचं कारण आहे कारण जपानमध्ये, चीनमध्ये आणि या थायलंडमध्ये वाघांच्या अवयवाला फार मागणी आहे आणि म्हणून हाडापासून, दातापासून, केसापासून, कातडीपासून प्रत्येक अवयव वाघाचं जे आहे ते अमूल्य मानलं जातं आणि त्याची खूप किंमत असते आणि म्हणून बहेलिया टोळींचे जे लोक आहेत जेलमधून सुटले की पुन्हाच ते या वाघाच्या शिकारीसाठी जिकडे तिकडे फिरतात। वाघाच्या शिकारीचं अर्थकारणही या निमित्ताने पुढे आले।
वाघाच्या अवयवांना चीनमध्ये सर्वाधिक मागणी आहे. खरेदीसाठी देखील तेथे मोठे ग्राहक आहेत. पारंपरिक चीनी औषधांमध्ये वाघांच्या हाडांचा वापर केला जातो. वाघाची कातडी, नख, दात यांना फॅशन बाजारात सर्वाधिक मागणी आहे. दागिने, घराच्या सजावटीमध्ये वाघांच्या अवयवांचा वापर केला जातो. चीनमध्ये वाघनखे, दात हे शौर्याचं प्रतीक मानले जातं. वाघाचे मांस, रक्त, हाडे, चरबी यांचा पारंपरिक औषधांसाठी वापर केला जातो. वाघाचे हाड उकडल्यानंतर ते टायगर बोन ग्लू म्हणून ओळखलं जातं. चीनच्या औषधात टायगर बोन ग्लू महत्त्वाचा घटक आहे. वाघाच्या हाडापासून तयार केलेल्या टायगर वाईनलाही मोठी मागणी आहे. अजित राजगोंडला अटक झाल्यानंतर वाघाच्या शिकार प्रकरणी मोठं रॅकेट जे आहे ते समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणात किती लोकांना अटक होणार आहे हे येणाऱ्या काळात ठरणार आहे. राहुल असुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर.